नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, पण तो अगदी झटपट होणारा आपण करणार आहोत। आपण धपाटे बनवणार आहोत, पण नेहमीचे धपाटे करायला आपल्याला भरपूर वेळ लागतो। भाजणी भाजा, मग त्याचं दळण आणा, त्याचे धपाटे बनवा। पण आज मी तुम्हाला मिक्स पिठाचे इन्स्टंट धपाटे कसे करायचे हे दाखवणार आहे। रोज रोज पोहे, उपीट, शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे इन्स्टंट धपाटे नक्की करून बघा एकदा नाश्त्याला। अगदी चवदार होतात आणि खूप झटपट होतात आणि इतके मऊसूत होतात ना, तुम्ही बघू शकता धपाटे अगदी मस्त झालेले आहेत आणि किती मऊसूत झालेले आहेत बघा। असे मऊ लुसलुशीत धपाटे कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। खूप चविष्ट होतात, तुम्ही नक्की या पद्धतीने करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग मस्त अशा धपाट्याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता धपाटे बनवण्यासाठी मी इथे काय काय घेतलं आहे ते बघूया। 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी बेसन पीठ लागणार आहे आपल्याला आणि पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। सर्व पीठ आपण आधी एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये बारीक चिरलेला कांदाही टाकूया आणि हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकूया। अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण मी तयार केलेलं होतं। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे मी। त्याचबरोबर धने पावडर 1 चमचा टाकलेली आहे। जिरे पावडर सुद्धा टाकूया आपण अर्धा चमचा। थोडेसे जिरे सुद्धा टाकणार आहे। ओवाही टाकूया आपण अर्धा चमचा। त्याचबरोबर 1 चमचा तीळ सुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये। आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। अगदी भरपूर अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे। आता थोडं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, नाहीतर एकदमच पातळसर होऊन जाईल। थोडं पाणी टाकत आपण चमच्याने हलवत हे पीठ भिजवायचं आहे। बघितले ना तुम्ही किती झटपट रेसिपी आहे ही। सगळी पीठं आपण एकत्र केलेली आहे आणि बाकीचं सर्व साहित्य जे घरात उपलब्ध असतं ते टाकलेलं आहे आणि अगदी झटपट होतात हे धपाटे। पीठ मळून झालं की तव्यावरती याचे धपाटे करायचे। याला कापड घ्यायची गरज नाही, हाताने थापायची गरज नाही आहे, पळीनेच आपण हे धपाटे तव्यावरती टाकणार आहोत। थोडं पाणी टाकून मी पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। पीठ जास्त घट्टही नाही करायचं, जास्त पातळही नाही करायचं, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता आपण बेसन पोळी वगैरे करतो ना, तशी कन्सिस्टन्सी या पिठाची ठेवायची आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पळीने ते पीठ घेऊया आणि तव्यावरती टाकूया। तव्यावरती मी आधीच थोडंसं तेल लावलेलं आहे, तेल पसरवलेलं आहे तव्यावर। तेल जास्त टाकायचं नाही, फक्त त्याला पसरवायचं आणि नंतर त्याच्यावर हे पीठ टाकायचं आणि पीठ उलटण्याने पसरवून घ्यायचं। तेल जर आधीच जास्त टाकलं ना तर हे पीठ आपल्याला पसरवता येत नाही। शिवाय तवा अगदी जास्त गरमही नाही पाहिजे, तेव्हा सुद्धा हे पीठ आपल्याला पसरवता येत नाही। हे पीठ छान पसरून झाल्यानंतर आता आपण याच्यावरती तेल सोडूया। कडेकडेने तेल सोडायचं आहे आपल्याला, शिवाय थोडंसं मध्येही टाकायचं आहे। आधी आपण तेल नव्हतं टाकलं जास्त, तवा फक्त तेलकट करून घेतला होता। पीठ टाकल्यानंतर धपाटे पसरवल्यावर आपण त्याच्यावरती तेल टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अगदी छान भाजले जातात। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे, कारण आपण सगळी पिठं मिक्स केलेली आहे, म्हणून अगदी छान भाजून घ्यायचा धपाटा, अजिबात कच्चा नाही ठेवायचा। आता याही साईडला आपण तेल लावूया आणि अगदी छान खरपूस असा हा धपाटा भाजून घेऊया। धपाटा आता छान भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। शेवटी एकदम आपण याच्यावरती साजूक तूप लावणार आहोत आणि गरमागरम हा धपाटा सर्व करणार आहोत। याला तुम्ही थालीपीठ सुद्धा म्हणू शकता, इन्स्टंट थालीपीठ सुद्धा आहे हे। थालीपीठ किंवा धपाटे बनवताना भरपूर वेळ लागतो, भाजणी भाजायला लागते, त्याचं दळण आणायला लागतं। त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने एकदा इन्स्टंट धपाटे करा, अगदी चविष्ट लागतात। आता हा धपाटा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेला आहे आणि इतका मऊ लुसलुशीत होतो ना, अगदी मस्त चवदार लागतो खायला सुद्धा। हा तुम्ही दही बरोबर खा किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खा किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खा किंवा नुसता खाल्ला तरी खूप मस्त लागतो। आता आपण दुसरा सुद्धा धपाटा तव्यावरती टाकलेला आहे, तो सुद्धा छान असा पसरून घेऊया आणि तुम्ही बघितलंच असेल मी तेल आधी नाही टाकलं, तवा आता तेलकट आहे त्यामुळे मी आधी धपाट्याचं पीठ टाकलं, धपाटा छान पसरवून घेतला। आता नंतर आपण याच्यावर तेल टाकणार आहोत आणि पहिला धपाटा भाजताना ना गॅसची फ्लेम एकदम मी लो ठेवली होती, म्हणून तवा जास्त गरम नव्हता।
तेव्हाच मी हा दुसरा धपाटा त्याच्यावरती टाकलेला आहे। या दोन गोष्टी लक्षात ठेवायचा, तवा जास्त गरम असताना पीठ टाकायचं नाही, शिवाय तेल टाकून पीठ टाकायचं नाही। या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुम्ही हा धपाटा अगदी सहज बनवू शकता। खाली तव्याला चिटकत नाही, काही नाही आणि अगदी मस्त भाजला जातो। दुसरा सुद्धा धपाटा भाजून झालेला आहे, तोही आपण काढून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची ही इन्स्टंट धपाट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी झटपट अशा या धपाट्यांची रेसिपी मिळेल। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर। धन्यवाद।